आणि ही थेट दृश्य आपण बघतोय। आता पंतप्रधानांचा ताफा या ठिकाणी दाखल होतोय। जखमींची विचारपूस करतील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बसलेले आहेत। ही गाडी आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालेलं आहे। अतिशय व्यथित झालेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी या दुर्घटनेमुळे। आणि व्यथित झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आता या संपूर्ण घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर, माहिती घेतल्यानंतर आता जे जखमी आहेत त्यांची विचारपूस करण्यासाठी दाखल झालेले आहेत। तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय। एका विमान अपघातानं अक्षरशः शेकडो कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत आणि या घटनेनं मोठे पडसाद, तीव्र स्वरूपाचे पडसाद हे उमटू लागलेले आहेत। आणि त्यानंतर आता पंतप्रधान हे जखमींची विचारपूस करणार आहेत। तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान या ठिकाणी दाखल झालेले आहेत। व्यथित झालेला त्यांचा चेहरा स्पष्टपणे सांगतोय या घटनेनं अत्यंत दुःख झालेलं आहे, कारण अनेक शेकडो कुटुंब जी आहेत ती कुटुंबाच्या कुटुंबच अक्षरशः उद्ध्वस्त झालेली आहेत। ज्या इमारतीवरती हे विमान कोसळलं त्या इमारतीमधील निष्पाप अशा जीवांनाही आपला प्राण गमवावा लागलाय। तब्बल 24 विद्यार्थ्यांना आपला प्राण गमवावा लागलेला आहे आणि त्यामुळे प्रचंड शोक व्यक्त केला जातोय आणि प्रचंड संतापही व्यक्त होतोय। या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं ही येणं अजूनही अपेक्षित आहे। मात्र घडलेल्या दुर्घटनेत बचाव कार्य हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो। मात्र या बचाव कार्यात सुद्धा अनेक त्रुटी आल्या, कारण इतकी मोठ्या प्रमाणात आग लागलेली होती की ही आग आटोक्यात आणणं हे सर्वसामान्य आपले जे अग्निशमन बंब असतात त्यांना केवळ आणि केवळ अशक्य असतं आणि त्यामुळेच या दुर्घटनेत अनेकांना जीव गमवावा लागलाय। गुजरातचे मुख्यमंत्री सुद्धा आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित आहेत। या दुर्घटनेनंतर अतिशय अपरिमित अशी हानी झालेली आहे। ही हानी भरून निघण्यासारखी नाही। तर केंद्रीय विमान मंत्री नायडू हे देखील तिथे उपस्थित आहेत। तर राज्यमंत्री मोहोळ हे देखील सध्या तिथे उपस्थित आहेत। पंतप्रधानांची ते बातचीत करतायत। घडलेल्या घटनेसंदर्भातली इत्थंभूत माहितीही त्यांना दिली जाते। पंतप्रधान हे आता उतरतायत तेव्हाची दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधानांचा चेहरा अतिशय व्यथित झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यांची चाल सुद्धा प्रचंड मंदावलेली आहे। एरवी पंतप्रधानांची असणारी चाल आणि या दुर्घटनेनंतर पंतप्रधान यांची देहबोली पूर्णपणे बदललेली आपल्याला पाहायला मिळते। ही दुर्घटना ही अक्षरशः एक मोठा डागच म्हणावा लागेल विमान वाहतूक सेवेवरती। भारताच्या विमान वाहतूक सेवेतील ही अतिशय मोठी दुर्घटना आहे। दुर्घटनेमागे असणारी तांत्रिक कारणं किंवा नैसर्गिक कारणं या सगळ्याचा तपास केला जाईल। मात्र ज्यांनी आपले प्राण गमावलेले आहेत, ज्यांनी आपले जीवलग गमावलेले आहेत, अशांचं दुःख हे कायमस्वरूपी त्यांच्या उराशी राहणार आहे। आणि त्यामुळेच आपण बघतोय पंतप्रधान आता विचारपूस करण्यासाठी दाखल झालेले आहेत। रुग्णालयामध्ये ते पोहोचलेले आहेत आणि रुग्णांची ते विचारपूस करणार आहेत, ज्यात अनेक मेडिकलचे विद्यार्थी असतील आणि अनेक या विद्यार्थ्यांसाठीचा जो स्टाफ जो या हॉस्टेलमध्ये कार्यरत होता, जे जखमी झालेले आहेत त्यांची विचारपूस पंतप्रधान करतील। हे दृश्य आपण पुन्हा एकदा पाहतोय। ज्यावेळेला पंतप्रधानांचा ताफा हा दाखल झालेला होता, अतिशय व्यथित झालेले पंतप्रधान, त्यांचा चेहरा आपल्याला पाहायला मिळतोय। आणि त्यानंतर जेव्हा ते उतरून आतमध्ये गेले तेव्हाची त्यांची देहबोली ही देखील अशीच अतिशय उद्विग्न स्वरूपाची पाहायला मिळत होती। या संपूर्ण घटनेनं देशाला तर हादरा बसलाच आहे, पण देशाचे प्रमुख म्हणून पंतप्रधान यांना मोठा हादरा बसलेला आहे। कारण अहमदाबादमध्ये घडलेली ही घटना, या घटनेनं अनेक प्रश्न, अनेक सवाल उपस्थित होत आहेत। जाणारं विमान हे इंग्लंडला निघालेलं होतं आणि या विमानात तब्बल 57 लोक हे बाहेरच्या देशातले होते आणि त्यामुळेच हाहाकार माजला। या घटनेनंतर अनेक सवाल उपस्थित केले गेले। कोणी वाचलंय का असा सवाल सुरुवातीला विचारला जात होता। मात्र ज्या पद्धतीनं आगडोंब उसळला, ज्या पद्धतीनं स्फोट झाले, ज्या पद्धतीनं हादरे बसले, ज्या पद्धतीनं आसपासच्या परिसरामध्ये अक्षरशः हलकल्लोळ माजला, हे पाहता या संपूर्ण दुर्घटनेत कोणीही बचावणार नाही हे तिथला प्रत्यक्षदर्शी देखील सांगत होता। आणि तेच घडलं। तब्बल 53 ब्रिटिश नागरिक आणि 7 पोर्तुगीज असे 59 विदेशी नागरिकही यामध्ये मारले गेले आणि सर्वसामान्य भारतीय जन सुद्धा यामध्ये मारले गेलेले आहेत।
पंतप्रधान हे या रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि रुग्णालयात नेमकी रुग्णांची सध्याची काय स्थिती आहे याची माहिती ते तिथल्या स्थानिक डॉक्टरांकडून घेत आहेत, कारण सध्या रुग्णांची अवस्था पाहणं आणि रुग्णांना तातडीनं बरं करणं, या दुर्घटनेतनं त्यांना एक दिलासा देणं हे महत्त्वाचं काम असणार आहे. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं. प्रांजल, सध्या आपण बघतोय पंतप्रधानांची देहबोलीच प्रचंड बदललेली आहे. अतिशय उद्विग्न स्वरूपाचा चेहरा त्यांचा पाहायला मिळतोय आणि आता पाहणी केली जातीये. काय अधिक माहिती? प्रज्ञा, खरं म्हणजे इतर वेळी आपण बघितलं तर एक वेगळा रुबाब जो आहे पंतप्रधान मोदी यांचा बघायला मिळत असतो. मात्र ही जी काही घटना आहेत, म्हणजे या घटनेमुळे फक्त अहमदाबादच नाही तर देश हा हळहळला आहे. कारण जे मोठा अपघात आहे, म्हणजे या आधी जर आपण काही अपघात बघितले तर त्यामध्ये मृतांची संख्या जी आहे ती एवढी नव्हती. मात्र या घटनेमध्ये जे काही प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार जवळपास 265 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये विमानातील प्रवासी असतील, क्रू मेंबर असतील, यासोबतच ज्या कॉलेजच्या त्या हॉस्टेलवरती हे विमान कोसळलं त्या विद्यार्थ्यांचा देखील यामध्ये दुर्दैवी मृत्यू हा झाला आहे. आणि एकंदरीतच ही संपूर्ण घटना बघता अत्यंत अशी दुःखद अशी ही घटना आहे. आणि याच सर्व परिस्थितीमुळे कुठेतरी आता पंतप्रधान मोदी हे देखील व्यथित झालेले बघायला मिळत आहेत. पंतप्रधान मोदी हे आज सकाळी अहमदाबादमध्ये पोहोचले, त्यानंतर त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि आता ते जखमींची विचारपूस देखील करतायत. आपण या दृश्यांमध्ये बघितलं तर म्हणजे मोदींचा चेहराच खरं तर खूप काही सांगून जातोय. आता ते जखमींकडून खरं तर संपूर्ण माहिती घेत आहेत. यासोबतच आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हा देखील कुठेतरी विश्वास त्यांना देण्याचा संपूर्ण प्रयत्न आहे. कालच आपण बघितलं तर कालचा हा अपघात जो घडला की 1:38 हे फ्लाईट उडालं, त्यानंतर काही मिनिटातच ते खाली हे कोसळलं. त्यानंतर अक्षरशः म्हणजे अहमदाबादच्या ज्या अपघात झाला आपण बघितलं तर रस्त्यावरती देखील छिन्न विछिन्न अवस्थेत असे मृतदेह हे बघायला मिळत होते. आणि कुठेतरी म्हणजे बचाव कार्य हे सुरू होतं. एनडीआरएफचे पथक तिथे पोहोचलेलं होतं, पोलीस असतील, आरोग्य यंत्रणा असतील, ते सर्वतोपरी प्रयत्न हे करत होते, बचाव कार्य हे केलं जात होतं. मात्र जे काही समोर सर्व चित्र होतं ते अत्यंत वाईट भीषण असे सर्व चित्र होतं. कुठेतरी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जात होतं. एका मागे अँब्युलन्स तिथे पोहोचत होत्या. सायरनचे आवाज खरं तर संपूर्ण अहमदाबादमध्ये ऐकू येत होते. स्थानिक नागरिकांनी म्हणजे आपण जर आता काही वेळापूर्वी स्थानिक नागरिकांशी देखील बोललो तर जसं आपण म्हटलं की या अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत, तसं स्थानिक नागरिक देखील बोलून दाखवत आहेत की कुठेतरी त्याची जी रोज उंची बघायला मिळते एरवी विमानाची, तेवढी याची उंची जी आहे ती नव्हती. याचा हादरा जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती पोहोचला होता. जवळपास 3 किलोमीटर पर्यंत याचा संपूर्ण स्फोटाचा आवाज जो आहे तो ऐकू आलेला होता. आणि एकंदरीतच म्हणजे या अपघातात आपण बघितलं तर हे प्रवासी तर यामध्ये मृत्यू पावले. यासोबतच विजय रुपानी जे माजी मुख्यमंत्री होते ते देखील यामध्ये दगावलेले आहेत, त्यांचा देखील दुर्दैवी मृत्यू हा झालेला आहे. आणि आता या सर्व घटना तर झाली, मात्र आता मृतदेहांची ओळख पटवण्याचं देखील मोठं आव्हान असणार आहे. सर्वांचे DNA सॅम्पल हे घेतले जात आहेत. शवविच्छेदन अहवाल एकीकडे प्राप्त हे होणार आहेत. आणि एकंदरीतच ही संपूर्ण परिस्थिती बघतात कुठेतरी दुःखाचा डोंगरच खरं तर संपूर्ण हा कोसळलेला आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता रुग्णालयामध्ये जखमींची विचारपूस करतायत, त्यांना कुठेतरी विश्वास देण्याचा खरं तर त्यांचा प्रयत्न आहे. आणि एकंदरीतच ही संपूर्ण घटना ही आता झालेली आहे. पंतप्रधान मोदी घटनास्थळी पोहोचले, आता हॉस्पिटलला ते गेले आहेत. त्यानंतर आज जे काही सांगितलं जातं त्यानुसार जवळपास संध्याकाळपर्यंत किंवा एक दुपारी उशिरापर्यंत मोदी हे अहमदाबादमध्येच असणार आहेत. त्या सर्व घटनेची खरं तर ती माहिती घेणार आहेत. एकीकडे आपण बघितलं तर एअर इंडियाचे देखील CEO आहेत विल्यमसन, ते देखील इथे आलेले आहेत. इतर फॉरेन्सिक एक्सपर्ट असतील किंवा तर सर्व जे काही या संबंधित यंत्रणांचा जो तपास केला जाणार आहे त्या सर्व पथकाचे जे प्रमुख आहेत ते देखील अहमदाबादमध्ये आलेले आहेत. आणि त्यांच्याशी देखील मोदी हे चर्चा करतील, त्यांच्याकडून देखील सर्व माहिती ते जाणून घेतील असं देखील सांगितलं जात आहे. मात्र सध्या आपण हे बघितलं तर मोदी आता रुग्णालयात गेलेले आहेत आणि मोदी कुठेतरी या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवरती व्यथित झालेले दिसून येत आहेत. प्रज्ञा, प्रांजल, काही सेकंदात घडलेल्या या घटनांनी अक्षरशः होत्याचं नव्हतं झालं. मात्र आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी किती दिवस लागतील हे मात्र सांगणं कठीण आहे. मात्र सध्या पंतप्रधानांना सुद्धा अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागणार आहे आणि त्यामुळेच की काय व्यथित झालेले आहेत, घडलेल्या दुर्घटनेनं तर ते व्यथित झालेले आहेच, पण आता येत्या काळामध्ये अनेक प्रश्न हे मात्र आ वासून उभे आहेत. या संदर्भात काय अनेक प्रश्नांची उत्तरं अजूनही बाकी आहेत. प्रांजल, मगाशी कसं यापूर्वी म्हणजे आपण जर अपघात बघितले तर त्यामध्ये अनेक जण मृत्यू हे पावलेले होते. एक घटना त्यानंतर त्यांची चौकशी देखील झाली होती. मात्र ही घटना आपण एकंदरीत बघितली तर म्हणजे अगदी जसं तो CCTV फुटेज जरी आपण बघितलं त्या एअरपोर्टवरचं, तर विमान हे
टेक ऑफ तर झालं, मात्र काही वेळा त्याचा कुठेतरी वेग देखील कुठेतरी मंदावलेला बघायला मिळत होता आणि पुढच्या काही मिनिटातच हे विमान हे कोसळलं. यानंतर आपण बघितलं तर काही व्हिडिओ देखील सोशल मीडियात आले की या प्रवाशांनी फ्लाईटमध्ये बसल्यानंतर काही तक्रारी देखील त्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडत होते की इथे लाईट्स असतील किंवा इतर ज्या काही सोयी सुविधा आहेत त्या आम्हाला नीट मिळत नाहीयेत, असे व्हिडिओ देखील समोर आले. त्यानंतर ते एकंदरीतच म्हणजे इतका मोठा अपघात होण्यामागचं नक्की कारण तरी काय, हाच खरं तर सर्वसामान्यांना देखील प्रश्न जो आहे तो पडलेला आहे. कारण आपण बघितलं तर म्हणजे हे विमान असतील ते उडवणं म्हणा किंवा ते एवढं सोपं नाही. त्यामागे खरं तर अनेक यंत्रणा देखील ह्या काम करत असतात, संपूर्ण त्या घटनेवरती लक्षही ठेवून असतात. आणि जेव्हा हे विमान उडालं तेव्हा जसं काल देखील सांगितलं जात होतं की कुठेतरी एक अलर्ट जो आहे तो देखील मिळालेला होता, मात्र त्यानंतरचे संपूर्ण प्रयत्न हे झाले की नाही किंवा ज्या पायलटला आता हे पूर्ण परिस्थिती हँडल करण्यामध्ये किंवा खाली टेकऑफ करण्यामध्ये देखील वेळ मिळाला नाही. नक्की काय अशी तांत्रिक बिघाड झाला हे अद्याप समोर आले नाहीत आणि या सर्व घटनेचा शोध घेणं हे गरजेचं आहे. हे प्रश्न जे आहेत ते आता उपस्थित केले जाणार आहेत. तसं आता तुम्ही देखील म्हणाल की मोदींना म्हणजे एकीकडे ही सर्व घटना ही झालेली आहेत, या सर्व मृतांची ओळख पटवण्याचं काम हे केलं जातंय, ते देखील मोठं आव्हान आहे. मात्र यासोबतच आता या संपूर्ण घटनेची चौकशी देखील केली जाणार आहे. या चौकशीला नक्की किती वेळ येईल, या चौकशीमध्ये सर्व उत्तरं मिळतील की नाही हे देखील बघणं जे आहे ते तेवढंच महत्त्वाचं देखील ठरणार आहे. नक्कीच प्रांजल, तुम्ही सांगता त्या पद्धतीनं या संपूर्ण दुर्घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. अगदी विजय रुपाणी माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांना सुद्धा आपले प्राण गमवावे लागलेले आहेत आणि त्यामुळेच आपण बघतोय की अनेक दिग्गज होते, अनेक चांगले या संपूर्ण ट्रेनमधनं प्रवास करणाऱ्यांची अजून पूर्ण ओळख किंवा पूर्ण माहिती जरी समोर आलेली नसली तरी सुद्धा अनेक आशा आकांक्षा घेऊन उड्डाण घेतलेलं होतं हे विमानानं. मात्र सध्या प्रश्न हेच उपस्थित होत आहेत की तिथे बचाव कार्य हे प्रचंड अवघड जात होतं आणि ज्या इमारतीवरती ते कोसळलं त्या इमारतीतल्या लोकांना सुद्धा, म्हणजेच अर्थातच मेडिकल कॉलेजचं जे हॉस्टेल होतं तिथल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आणि स्टाफला सुद्धा मोठा फटका बसलेला आहे, अनेकांना जीव गमवावा लागलेला आहे. सध्या त्या हॉस्टेलमधली काय स्थिती आहे, तिथून काय वार्तांकन करता येईल? खरं प्रश्न म्हणजे आपण कालची जर दृश्य बघितली तर हे विमान हे कोसळलं आणि या इमारतीवरती जे हे हॉस्टेल होतं तिथे मेस देखील होती, काही मुलं तिथे जेवण देखील करत होती आणि अचानक जेव्हा हे कोसळलं तेव्हा तिथे मोठा ब्लास्ट झाला, त्याचा मोठा हादरा बसला, या इमारतीचं देखील मोठं नुकसान झालं. सर्व जे विद्यार्थी आहेत ते आजूबाजूला धावपळ करत आपला जीव मुठीत धरत खरं तर ते पळत सुटले होते. काही दृश्य देखील तशी बघायला मिळत होती. त्यानंतर आपण बघितलं तर कुठेतरी म्हणजे या संपूर्ण परिसरामध्ये देखील अनेकांचे या जे प्रवासी होते त्यांचे मृतदेह हे तिथे बघायला उनकी याद तो हमेशा साथ में ही रहेगी. हर प्रसंग हो, चाहे अच्छा हो या बुरा, हम साथ में ही रहते थे. आज तो मैं अच्छे प्रसंग की बात करूंगा. चाहे पतंग लगाना हो, चाहे होली का दिन हो, चाहे दिवाली हो, हम साथ में सब जो फंक्शन है उसमें शामिल होते थे और बड़े आनंद से हम उसमें पार्टिसिपेट होते थे. बराबर. लेकिन अब वो नहीं रहे, क्या आप मानते हैं कि ऐसा हुआ है? अभी वे आपका देखो, सब लोग जो मानते हैं तो दिमाग तो भगवान हमको भी वही दिया है. इट इज़ वेरी डिफिकल्ट टू बिलीव कि आज वो हमारे साथ नहीं है. बराबर. लेकिन उसकी यादें हैं, यादों के साथ ही जीना है. और भगवान ने दिमाग में एक ऐसी चीज भी दी है भूल जाने की. आज जितना भी याद है वो याद रहेंगे. ही दृश्य आपण बघत होतो विजय रुपाणी यांच्या घराबाहेरून त्यांचे जे नातेवाईक आहेत किंवा त्यांचे जवळचे आहेत ते त्यांच्या संदर्भात माहिती देत होते, बोलत होते. अहमदाबादमध्ये झालेल्या अपघातानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एक पोस्ट टाकलेली आहे आणि काही सवाल हे परखड पद्धतीने मांडलेले आहेत, उपस्थित केलेत. पाहूयात ते काय आहेत. राज ठाकरे यांचं असं म्हणणं आहे, विमान तंत्रज्ञानाबद्दल माझ्या वाचनात काही गोष्टी याच्या आधी पण आल्या होत्या, त्यातनं मला काही प्रश्न पडलेत. बोईंगच्या ड्रीम लायनर विमानाबद्दल खूप तक्रारी होत्या. 2013ला पहिल्यांदा जपान एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली होती. त्यानंतर या विमानाबद्दल अनेक तक्रारी येतच होत्या. 2020 ते 2023 या काळात अनेकदा या विमानांचं उड्डाण थांबवलं होतं. 2013 पासून अमेरिका, युरोप आणि काही काळ भारतात सुद्धा ड्रीम लायनरचं उड्डाण हे खंडित झालेलं होतं. एवढ्या तक्रारी असताना ड्रीम लायनरचा वापर कसा होत होता असा सवाल राज ठाकरेंनी केलाय. डीजीसीएनं कारवाई का केली नाही?
अशा स्वरूपात त्यांनी काही सवाल उपस्थित केलेले आहेत आणि त्यांनी जर ड्रीम लायनर संदर्भात आपल्याकडे तक्रारींचा पाढा होताच तरीही त्यांना परवानगी का दिली, प्रवाशांच्या जीवाशीच एक प्रकारे हा खेळ नव्हता का, अशा स्वरूपाचा सवाल हा राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे। या पूर्वीच्या काही घटनांचा दाखला देऊन त्यांनी हा सवाल उपस्थित केलेला आहे आणि डीजीसीएनं इतक्या गंभीर गोष्टीला तेवढ्याच गांभीर्यानं का घेतलं नाही, अशा स्वरूपाचा सवाल हा राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। मुळातच जेव्हा अशा स्वरूपाच्या घटना घडतात त्यावेळेला त्या आधीचीच परिस्थिती काय असते त्यावरही बरंच मंथन केलं जातं।